Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. जो युनिट नंबर चालू आहे आपला युनिट नंबर 2 बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग, आणि त्यामधील आजचं जे आपलं लेक्चर आहे ते लास्ट लेक्चर आहे. तर आपलं युनिट नंबर 2 कंप्लीट होतो. तर प्रिव्हियस लेक्चरला आपण युनिट नंबर 2 बघितल्यानंतर एक सॅम्पल 2 ते 3 प्रोग्राम्स मी तुम्हाला कसे रन करून दाखवायचे असतात ते मी तुम्हाला त्याची एक व्हिडिओ करून सेंड करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो लास्ट पॉईंट डिस्कस करायचा आहे तो आहे आपण डेटा टाईप कन्व्हर्जन. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट आणि अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुट आणि कमेंट हे जे पॉईंट्स डिस्कस केले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहे डेटा टाईप कन्व्हर्जन. आपण बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंगमध्ये डेटा टाईप्स हा सुद्धा पॉईंट डिस्कस केला होता. डेटा टाईप म्हणजेच काय की आपण त्या प्रोग्राममध्ये कोणत्या प्रकारची व्हॅल्यू आपण जी देणार स्टोअर करणार आहोत त्या व्हॅल्यूचा आपल्याला टाईप माहीत असला पाहिजे, म्हणून त्याला आपण मेन्शन करतो डेटा टाईप. तर तो डेटा टाईप आपल्याला आपण जो डेटा टाईप देतो, फॉर एक्झाम्पल आपण बघा एका ॲडिशनचा मी तुम्हाला प्रोग्राम करून दाखवला होता. त्याच्यामध्ये इंटिजर ए बी सी 3 व्हेरिएबल होते. ए बीची व्हॅल्यू आपण एंटर करून घेतली होती आणि त्याची दोघांची ॲडिशन करून सीमध्ये स्टोअर केली होती. पण त्या तिन्हीचा सुद्धा डेटा टाईप काय होता, सेम होता. पण आपण काय करतो, सेम डेटा टाईप असेल तरच आपण ॲडिशन करणार आहे का? पण असे वेगवेगळे डेटा टाईप्स असतील, म्हणजे समजा मी 12.5 आहे, 4.3 आहे आणि 10 आहे. त्यानंतर समजा 22 मी असं स्ट्रिंगमध्ये लिहिलं, 22 इंग्लिशमध्ये आपण स्ट्रिंगमध्ये लिहिलं 22. असं प्रत्येकाचे डेटा टाईप काय असले वेगळे झाले, कारण 14.2 आहे त्याचा फ्लोट झाला. त्यानंतर इंटिजर असेल 10 त्याचा इंटिजर झाला, आणि 22 आपण स्ट्रिंगमध्ये लिहिलो असेल तर त्याचा डेटा टाईप झाला कॅरेक्टर. तर अशी वेगवेगळी डेटा टाईपची आपल्याला काय करायचं ॲडिशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बोलताना आपण जसं 10+4 अधिक 4.5 किंवा 5.5 किंवा 22 असं जसं म्हणतो तशा पद्धतीनं ॲडिशन करतो. पण प्रोग्राममध्ये समजा इन केस वेगवेगळे डेटा टाईप्स असतील आणि त्या वेगवेगळे डेटा टाईप्सवरती आपल्याला जर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचा जो डेटा टाईप आहे तो ॲटोमॅटिकली कन्व्हर्जन झाला पाहिजे, किंवा युजरी त्याचं कन्व्हर्जन त्याला ज्या डेटा टाईपमध्ये पाहिजे त्या पद्धतीनं त्याला त्या डेटाचा टाईप चेंज करता आला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला ही कन्सेप्ट आज शिकायची आहे. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की डेटा टाईप कन्व्हर्जन म्हणजे काय. तर आता 1 बाय 1 आपण डेटा टाईप कन्व्हर्जन बघूया. तर डेटा टाईप कन्व्हर्जन म्हणजेच काय, त्याचा डेटा चेंज करायचं किंवा आपल्याला ज्या युजरला ॲक्च्युअल कोणता डिझायर्ड डेटा टाईप आहे त्याच्यामध्ये तो कन्वर्ट करायचा आहे. तर बाळांनो त्याचेसुद्धा डेटा टाईप कन्व्हर्जनचे 2 टाईप्स आहेत, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. तर इम्प्लिसिट कन्व्हर्जन म्हणजे काय किंवा इम्प्लिसिट कास्टिंग म्हणजे काय हे आपण आता 1 बाय 1 बघूया. आता तुम्हाला मॉनिटरवरती बघा बाळांनो, इम्प्लिसिट कास्टिंग म्हणजेच ॲटोमॅटिक कन्व्हर्जन. ॲटोमॅटिक कन्व्हर्जन म्हणजेच काय, कंपायलर काय करतो ॲटोमॅटिकली त्या डेटा टाईपचं कन्व्हर्जन करतो, त्याला म्हणायचं इम्प्लिसिट कास्टिंग. आणि युजर करतो स्वतः, युजरला ज्याच्यामध्ये पाहिजे त्याला म्हणायचं एक्सप्लिसिट कास्टिंग. तर आता बघूया इम्प्लिसिट कास्टिंग. फॉर एक्झाम्पल मी प्रोग्राम तुम्हाला आता मॉनिटरवरती दिसत आहे बघा, # stdio.h आणि conio.h ह्या 2 हेडर फाईल ॲड केल्यात. आणि मेन फंक्शनमध्ये मी काय केलेलं आहे, क्यार ए म्हणजे एक ए हा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप आहे क्यार. त्यानंतर सेकंड व्हेरिएबल आहे बी, त्याचा डेटा टाईप आहे फ्लोट. त्यानंतर थर्ड व्हेरिएबल आहे सी, त्याचा डेटा टाईप आहे इंट. त्यानंतर फोर्थ व्हेरिएबल आहे फ्लोट आणि त्याचा डेटा टाईप आहे के. मग मी काय केलेलं आहे, युजरकडून तिन्ही व्हॅल्यूज एंटर करून घेतलेल्या आहेत, एची, बीची आणि सीची. आणि त्या तिन्ही व्हॅल्यूज 3 मेमरी लोकेशनला स्टोअर केल्यात, ए बी आणि सीच्या. आणि एचा जो डेटा टाईप आहे तो क्यार आहे, सो त्याच्यामुळे आपण %C फॉर्मॅट स्पेसिफायर वापरला आहे. बीचा डेटा टाईप आहे फ्लोट, सो %F वापरलेला आहे. आणि सीचा डेटा टाईप आहे इंट, सो %D. असे तिन्ही वेगवेगळे फॉर्मॅट स्पेसिफायर आपण वापरलेले आहेत आणि या तिन्हींचे आपण ॲडिशन केलेले आहे. तर के इक्वल टू मी काय केले, आता इथं ॲडिशनचाच प्रोग्राम घेतला आहे बघा, के इक्वल टू A + B + 6. पण या तिन्हींचे जे ए बी आणि सी जे तिन्ही व्हेरिएबल्स आहेत त्या तिन्हींचे काय आहेत डेटा टाईप्स प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्याला ॲडिशन करता येणार नाही. इथं तुम्हाला काय होईल, आउटपुट रॉंग येणार आहे. तर प्रिंटेपमध्ये मी काय केलेलं आहे, द ॲडिशन डिस्प्ले केलो आहे आणि ती ॲडिशन केमध्ये स्टोअर केलो आहे आणि त्याचा डेटा टाईप फ्लोट आहे म्हणून फॉर्मॅट स्पेसिफायर मी F वापरलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रोग्राम केलेला आहे. म्हणजे ह्या इन द अबाव एक्झाम्पल ॲडिशन इज परफॉर्म्ड बिटवीन 3 व्हेरिएबल्स हुज डेटा टाईप इज डिफरंट. म्हणजे ॲडिशन करतो
आपण 3 व्हेरिएबलची, पण या तिन्ही व्हेरिएबलचे डेटा टाईप्स काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजेच काय, जेव्हा आपण ॲडिशन करतो तेव्हा ॲडिशन करताना त्याचा डेटा टाईप सेमच असायला पाहिजे का, त्याचे पॉईंटमध्ये सुद्धा वेगवेगळे व्हॅल्यूज असू शकतात. मग त्या पद्धतीनं त्याचा जो डेटा टाईप आहे, म्हणजे इन जनरली फायनल रिझल्ट विल बी एक्सप्रेस्ड इन द हायेस्ट रेंज डेटा टाईप ऑफ दी व्हेरिएबल. म्हणजे आता जेव्हा तुम्ही ABCच्या तिन्हीचे व्हॅल्यूज एंटर करशील आणि त्याची जास्तीत जास्त व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबलची आहे किंवा हायेस्ट त्याला जी रेंज आहे त्यानुसार काय केला जातो, त्याचा डेटा टाईप कंपायलर ॲटोमॅटिकली देतो, असाइन करतो. मग त्याच्यासुद्धा सिक्वेन्स ठरवलेला आहे बघा बाळांनो. तर कॅर असेल तर त्या कॅर कन्वर्ट कशामध्ये, कॅर असेल तर त्या कॅरचं कन्व्हर्जन इंटिजरमध्ये होणार, इंटिजर असेल तर त्याचा लॉंगमध्ये होणार, लॉंग असेल तर फ्लोट, आणि फ्लोट असेल तर डबल. लॉंग इंटिजर, इंटिजर नंतर लॉंग इंटिजर असतो, म्हणजे शॉर्ट इंटिजर तर इंटिजर, आणि लॉंगमध्ये लॉंग इंटिजर. असे डेटा टाईप्स आहेत वेगवेगळे. तुम्हाला माहीत फक्त आहेत की कॅर, इंट आणि फ्लोट आणि डबल, पण इंटमध्ये सुद्धा लॉंग आणि शॉर्ट असे सुद्धा आहेत. तर कॅरेक्टर इज कन्वर्टेड इंटू इंट, आणि इंट इज कन्वर्टेड इंटू लॉंग, आणि लॉंग इज कन्वर्टेड टू फ्लोट, आणि फ्लोट इज कन्वर्टेड टू डबल. असा त्यांचा हा इम्प्लिसिट कास्टिंगचा कंपायलरनं सिक्वेन्स डिझाईन केलेला आहे. त्या पद्धतीनंच त्याचं कन्वर्जन होणार आहे. म्हणजे समजा असं जर प्रोग्राम असेल तर त्याचं बघा, तुम्हाला आता मी काय केलेलं आहे तर फ्लोटमध्ये डिस्प्ले केलेलं आहे. मग फ्लोट येण्यासाठी समजा तर त्या प्रत्येक डेटा टाईपचं इंटिजरच असेल तर इंटिजरचं लॉंगमध्ये होणार, आणि लॉंगचं नंतर फ्लोट होणार आहे. आणि जर कॅर असेल तर कॅरचं इंटचं फ्लोट, इंटचं लॉंग, आणि लॉंगचं डेटा टाईपचं फ्लोटमध्ये. अशा पद्धतीने 1 बाय 1 कन्वर्जन होणार आहे. आणि हा सिक्वेन्स कंपायलरने बाय डिफॉल्ट सेव्ह करून ठेवलेला आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट आहे त्यांचा, त्याच पद्धतीनं त्यांचं कन्वर्जन होतो. सो त्याला म्हणायचं इम्प्लिसिट कास्टिंग, म्हणजे त्याचं ॲटोमॅटिकली कंपायलर कन्वर्जन करतो, म्हणून त्याला म्हणायचं इम्प्लिसिट कास्टिंग. तर आता नेक्स्ट पॉईंट बघूया, एक्सप्लिसिट कास्टिंग. एक्सप्लिसिट कास्टिंग म्हणजेच काय, तर आपल्याला युजरच्या इच्छेनुसार, म्हणजे युजरला ज्या पद्धतीनुसार त्याला डेटा टाईप मेन्शन करायचा आहे, आणि युजर ठरवणार इथं आहे की त्याला कोणत्या प्रकारची व्हॅल्यू कोणत्या डेटा टाईपमध्ये मेन्शन करायची, किंवा कोणत्या डेटा टाईपनुसार ती डिस्प्ले करायची आहे, त्या कास्टिंगला म्हणायचं आहे एक्सप्लिसिट कास्टिंग. द व्हॅल्यू ऑफ एन एक्सप्रेशन कॅन बी कन्वर्टेड टू डिफरंट डेटा टाईप इफ डिझायर्ड टू डू सो. द एक्सप्रेशन मस्ट बी प्रेसिडेड बाय नेम ऑफ द डिझायर्ड डेटा टाईप इन्क्लोज्ड इन पॅरेंथेसिस. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जो डेटा टाईप तुम्हाला पाहिजे तो डेटा टाईप पॅरेंथेसिसमध्ये तो मेन्शन करायचा आहे. त्याचा सिंटॅक्स आहे बघा, टार्गेट डेटा टाईप, म्हणजे तुम्हाला जो डेटा टाईप पाहिजे तो, आणि कुणाचा पाहिजे, कोणत्या व्हेरिएबलचा पाहिजे ते एक्सप्रेशन, म्हणजे ते व्हेरिएबलचं नेम द्यायचं आणि सेंटेन्स टर्मिनेट करा. तर तुम्हाला तो व्हेरिएबलला कोणता डेटा टाईप मेन्शन करायचा आहे त्याचं ऑटोमॅटिकली त्या डेटा टाईपमध्ये कन्वर्जन होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी घेतलेलं आहे बघा, तुम्हाला प्रोग्राम एक दिसत आहे मॉनिटरवरती, त्यात 2 हेडर फाईल्स आहेत, stdio.h आणि conio.h. आणि मेन फंक्शनमध्ये मी काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे एज, आणि त्या एजचा डेटा टाईप आहे इंट, म्हणजे इंटिजर, आणि त्याला व्हॅल्यू स्टोअर केलेलं आहे 200. आणि सेकंड व्हेरिएबलसुद्धा डिक्लेअर केलेला आहे कॅर कलर. इथं त्या कलर ह्या व्हेरिएबलचा डेटा टाईप आहे कॅर, म्हणजे कॅर वेगळा आणि इंट वेगळा आहे. पण मी नेक्स्ट काय केलेलं आहे, त्या कलरला काय केलेलं आहे, एजची व्हॅल्यू असाइन केली आहे, इक्वल टू केलं आहे का, कलर इक्वल टू एज. म्हणजे कलरमध्ये मी काय केलेलं आहे, एजची व्हॅल्यू स्टोअर केलेलं आहे. पण कॅरची साईज किती असते, 1 बाईट असते, आणि इंटिजरची साईज किती असते, 2 बाईट. मग 1 बाईटमध्ये आपण 2 बाईटचा डेटा स्टोअर करू शकतो का, नाही. तर 1 बाईटमध्ये आपण 1 बाईटचाच डेटा स्टोअर करू शकतो, पण 1 बाईटमध्ये 2 बाईटचा डेटा स्टोअर करू शकत नाही. पण 2 बाईटमध्ये आपण 1 बाईटचा डेटा स्टोअर करू शकतो. 1 बाईट आपल्याकडं अजूनही शिल्लक राहू शकते, पण 1 बाईटमध्ये 2 बाईटचा डेटा स्टोअर करू शकत नाही, म्हणजे एकमध्ये 2 आपण स्टोअर करू शकत नाही. अशा वेळी काय होतात तर एरर येतात. सो दॅट द डेटा ऑफ इंटिजर टाईप एज इज टू बी स्टोअर्ड इन द कॅरेक्टर टाईप कलर. मग आपण एजची व्हॅल्यू जी आहे 200 ही कॅरच्या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करू शकत नाही. मग इथं काय होतात, एरर येतात. तेव्हा ती एरर येऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण एक्सप्लिसिट डेटा कास्टिंग यूज करायचं आहे. मग ते एक्सप्लिसिट कास्टिंग कसं करायचं, तर हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्यासाठी आपण एक्सप्लिसिट कास्टिंग करणार आहोत. तर सेम हेडर फाईलसुद्धा ॲड केलेल्या आहेत, आणि
नेक्स्ट बघा, मेन फंक्शनमध्ये सेम व्हेरिएबल एजसुद्धा डिक्लेअर केल्या, 200 व्हॅल्यू स्टोअर केल्या, क्यार कलर पण केला आहे. पण नेक्स्ट थर्ड लाईनला आपण काय केलेलं आहे, त्या कलरला डायरेक्ट एजची व्हॅल्यू स्टोअर न करता त्या एजची व्हॅल्यू क्यारमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे डिझायर्ड तुमचा जो डेटा टाईप आहे तो पॅरेंथेसिसमध्ये दिला का, एजच्या पुढे बघा तुम्हाला मॉनिटरवरती दिसत आहे, एजच्या पुढं पॅरेंथेसिसमध्ये क्यार डेटा टाईप मेन्शन केला आहे. कारण कलरचा डेटा टाईप काय आहे, क्यार, आणि त्या कलरमध्ये क्यार एज, म्हणजे एज काय आहे 200 आहे. तर एजची व्हॅल्यू काय आहे 200, ती कॅरेक्टरमध्येच कलर या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. त्याच्यामुळं काय होईल, तुम्ही जेव्हा हे स्टेटमेंट रन करशील तेव्हा त्या कंपायलरला लक्षात येणार की एजची व्हॅल्यू आत्ता 200 जरी असली तर ती तुम्हाला कॅरेक्टरमध्ये कलर या व्हेरिएबलमध्ये आता स्टोअर करायची आहे. त्याच्यामुळं ॲटोमॅटिकली त्या एज या व्हेरिएबलचं इंटिजरचा जो डेटा टाईप आहे तो ॲटोमॅटिकली कॅरेक्टर डेटा टाईपमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण हे एक्सप्लिसिट कास्टिंग करून बघायचं आहे बाळांनो. तर आपण इथं आतापर्यंत बघा इम्प्लिसिट कास्टिंग आणि एक्सप्लिसिट कास्टिंग बघितलेलं आहे. याच्यावरती बाळांनो क्वेश्चन विचारतात की एक्सप्लेन एक्सप्लिसिट कास्टिंग अँड इम्प्लिसिट कास्टिंग, 4 मार्काला क्वेश्चन विचारतात. तेव्हा तुम्ही हे एक्झाम्पल देऊन सांगू शकता की कशा पद्धतीनं आपल्याला इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट कास्टिंग करायचं आहे. तर याच्यावरती दिलेले क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, हे महत्त्वाचे आहेत. आणि आपला इथं युनिट नंबर 2 जो आहे बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग, तो आपला इथं युनिट नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. जेव्हा तुम्ही युनिट नंबर 2 शिकला आता तुम्हाला त्यानंतर कशी प्रोग्राम्स करायचे, मी एक सॅम्पल 2 ते 4 तुम्हाला सॅम्पल प्रोग्राम्स नेक्स्ट लेक्चरला करून दाखवणार आहे. आणि त्यानंतरच मी युनिट नंबर 3 स्टार्ट करणार आहे. तोपर्यंत तुम्ही या युनिट 2 कंप्लीट झालेलं आहे, या युनिट 2वरची सगळे असाइनमेंट्स जे आहे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि गुगल क्लासरूमला प्रत्येकानं अपलोड करायचे आहेत. तर आता ह्याच्यावरती दिलेले असाइनमेंट्स दिलेल्या विदिन अ ड्यू डेटनुसार कंप्लीट करा. आणि आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला प्रोग्राम्स बघायचे आहेत. युनिट नंबर 2 कंप्लीट झालेला आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला युनिट नंबर 3 स्टार्ट करूया. आपण आज इथं थांबूया. थँक्यू.